एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू। 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा। आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची। असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट। पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार। 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे। नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे। 2 ग्रॅमचे सोन्याचे दागिने विकण्याचं एक छोटस दुकान आहे हो माझं। अरे देवा, अरे देवा, हा फुकटच निघाला, ह्याला काहीच माहित नाही। डोंगर पोखरला आणि काढलं काय उंदीर। शेवटी डोंगर पोखरून उंदीर काढला वच्ची मावशीनी। मानला तुला ललिता, वच्ची मावशींवर मात केलीस। मला मात वच्ची मावशींवर करायचीच नव्हती, निलिमाच्या माहेरच्या लोकांवर करायची होती। पण वच्ची मावशी बाळूशी जे बोलत होत्या त्यावरनं कळलं, सापळा सशासाठी लावलाय पण त्यात वाघीणच अडकली। जानकी वहिनीनं नाही, पण निलिमाच्या माहेरच्या लोकांना मात्र संशय येऊ शकतो, कारण मला कारस्थानच एवढं मोठं आहे। त्याचीही सोय केली मी। आपल्या खऱ्या सोनारापर्यंत कुणीही पोचू नये म्हणून बाळूच्या मुलीसाठी 2 ग्रॅम सोन्याच्या खोट्या बांगड्या आणल्या। मला वाटलं होतं निलिमाच्या माहेरचे लोक सोनारापर्यंत पोचतील, पण तो इतका छोटा दुकानदार आहे की त्याच्याकडनं काहीही माहिती मिळणार नाही। तुझ्या जाळ्यात निलिमाच्या माहेरच्या लोकांऐवजी वच्ची मावशी सलगत अडकल्या। हे ललिता, पण निलिमाच्या माहेरच्या लोकांनी जर खोट्या दागिन्यांविषयी विचारलं तर काय सांगायचं त्यांना? त्यांच्यावरच उलटवायचं, तुम्ही मुलीला लग्नात 2 ग्रॅम सोन्याचे दागिने घातले असं सांगायचं। धन्य सो। पुरे झालं, आता मी जरा झोपते। ए भाई, हरताळ का पुजलीस? कडक उपास नाही केला असता, निदान झोपू तरी नकोस? ज्याच्यासाठी हरताळका पूजायची त्याच्या मागे देवासारखी खंबीरपणे उभी आहे मी, त्यामुळे हे सगळं करायची गरज नाहीच आहे मला। आणि असंही उपास सोसतच नाहीत मला, भूक लागते। तुझी इच्छा, तुझी मर्जी। निलिमा उत्तर पूजेसाठी विचारायला आली तर तिला सांगा बरं नाही वाटत ते झोपले म्हणून। आपली आज्ञा शिरसा वंद्य। सगळं झालंय, आता त्यांच्या पायाची अक्षता वाहा। आमच्या लग्नाला या असं सांगा त्यांना। अशा येणार आहेत का त्या? आज गेलं की पुढच्या वर्षी येतील। जुईली, आपल्याला जे समजत नाही ना तिथे फार बोलू नये, कळलं? गप्प बस। आजी, आता तरी पिऊ का ग पाणी? 1 मिनिट। काय चाललंय? आज उपास सोडायला एक स्वीट सरप्राईज आहे।
या 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 म्हणजे आता हे दोघं या दोघींना पाण्याचा ग्लास देणार आहेत का? मग आम्ही कुठे लपायचंय? काका नाही, खरं तर काका आम्ही पाणी प्यायला आलोय. खरं तर आम्ही सकाळपासून भुकेले आहोत, तहानलेले आहोत, थकलेले आहोत. म्हणजे आम्ही दोघांनी पण उपास धरलाय ना. बघा, मी म्हंटल होतं ना माझ्या नातीना हरताळका पावली म्हणून. त्यांना पाणी द्या. त्यांनी उपास केला हे सांगायला ते लाजत नाहीयेत. आणि तुम्हाला पाणी द्यायला कसली आले लाज? संपदे, अगं असं नसतं द्यायचं पाणी. बायकोसाठी उपवास करणाऱ्या नवऱ्याला बायकोनं आपल्या हाताने पाणी पाजायचं. अगं स्वानंदी, तू पण. हो. आणि तुम्ही दोघं असेच काय उभे राहिलात? त्यांनी सुद्धा उपवास केलाय म्हटलं. तरी हा लग्नानंतर आता तुम्ही शाहरुख आणि काजल सारखं करवा चौथ करणार ना? मीही येणार चाळणी घेऊन बघायला. पण आता हरताळका जागवायची. पूर्वी शाळेत असताना ना आम्ही व्हिडिओ प्लेअर घेऊन यायचो आणि हरताळकेच्या रात्री 3-3 पिक्चर बघायचो. पण आता तर टीव्हीवरच असतात सिनेमे, त्यामुळे पूर्वीची सगळी कौतुकं संपलीत. अगं झोपा व्हायला हव्यात की नको? मी सुद्धा आता चला हवा येऊ देचा रिपीट एपिसोड बघणार आणि झोपून जाणार. आजी, उद्या गणपती यायचेत ना. अरे हो, तुम्ही दोघं या हा उद्या. हो हो, मी येणारच आहे. म्हणजे माझ्याकडे शिरखेडला असतो ना गणपती. हो. हा, आणि माझ्या घरी असतो गणपती. म्हणजे बाबा संपदाला पण बोलवले उद्या सकाळी. येऊ दे की, तुमच्या घरी गणपतीचं दर्शन घेईल आणि मग तुम्ही इकडे या प्रसादाला. काय? नक्कीच. महेश दादा, संपदाताई येईल तुझ्यासोबत.
पण त्याआधी तुला गाण्याच्या भेंड्या खेळाव्या लागतील. ए हो. बाबा मला नाही गाता येत. का असू दे ग. चला होऊन जाऊ द्यात गाण्याच्या भेंड्या. हा तुम्ही म्हणणार गाणी? हो. ए हसू नका. दादा एकदम सॉलिड गातो. हे बघा, ज्याला आडेल त्याच्या बाजूने आम्ही सगळी मोठी माणसं. ओके. बाकी तुम्ही अर्ध्या डझन पोरांनीच तर खेळायच्या भेंड्या. चला चला पार्ट्या पाडा पटपट. मी खायला घेऊन येते सगळ्यांसाठी. हा आलेच. पार्टीचं नाव काढलं ना की लगेच खाणंच आठवतं हिला. ओके बरं, पार्टी करायच्या. पार्ट्या करायच्या म्हणजे माझ्या पार्टीत हा सायली आणि स्वानंदी. बर 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 चालेल. ओके. आमच्या पार्टीत जुईली. जुई वजनदार झालं सगळं. चला तुम्ही इकडे बसा. आम्ही इथे मध्ये बसू. आपण इथे बसूया. चला चला बघू तरी कसे गातायत सगळे. चला आता खेळायला सुरुवात करूया. पण गाण्याची सुरुवात आजी करेल. आजी 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 आजी. हे मी काय गाणं म्हणणार? काहीतरीच काय. आई असं नका ना करू. म्हणा ना तुम्ही. म्हण का म्हण. आई तुझे आडे वेडे घेऊन झाले असले तर आता खेळायला सुरुवात करायची का? म्हण गाणं. मोठा मुलगा एवढं सांगतो ना. म्हण. हा. असावे घरते अपुले छान, पुढे असावा बाग बगीचा, वेल मंडपी जाई जुईचा, आम्रतरुवर मधुमासाचा फुलावा मोहर पानोपान, असावे घरचे अपुले छान. नीले नीले अंबर पर चांद जब आए, प्यार बरसाए, हमको तरसाए, ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चांद जब आए. ओ पण माझी एक अट आहे. पुढचं गाणं आई गातील. काकू म्हणलं ग. आई तू गा. काकू काकू गा. गाणं. हो. वा. आठवणींच्या आधी जाते तिथे मनाचे निळे पाखरू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू, खेड्यामधले घर कौलारू, घर कौलारू. मला काय सांगतोस? त्याच्यावर काय वाटते? अगं भांडतेस काय? त्याच्याशी गाणं म्हण ना. अरे बोल ना महेश. काही येत नाहीये. रम पम पम रम पम पम रम पम पम रम पम रम पम पम रम पम पम रम पम पम रम पम रम पम 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 रम पम पम पम. ए जी ओ जी
ए जी ओ जी मैं हूँ मनु मोजी, करता हूँ मैं जो वो तुम भी करो जी। 1 2 का 4 4 2 का 1, माय नेम इज लखन, माय नेम इज लखन, सजनों का सजन मेरा नाम है लखन। न जाने मेरे दिल को क्या हो गया, अभी तो यही था अभी खो गया। हो गया है तुझको तो प्यार सजना, लाख कर ले तू इनकार सजना, हे प्यार। अगं ए मुली, रांगोळी काढून झाली की नाही? हो आजी. ठेव तिकडे. काय अनिता, ते गुळ खोबरं काढून ठेवा, म्हणजे नैवेद्य होईलच, पण आल्याबरोबर तोंड गोड करायला लागेल ना. हो वहिनी, सगळं ठेवलंय आणि मोदक सुद्धा तयार आहेत. नाही म्हणजे आरतीच्या अगोदर नैवेद्याला लागतील ना. आज नेमकी संपदा नाही घरी. बघा ना. अहो आई, आता तिच्या सासरी पण गणपती आहे ना. तिच्या सासूबाईंनी हौसेनी बोलवलं तर मग पण नाही कसं म्हणणार. महेश दादा न्यायला आला होता संपदा ताईला, तेव्हा किती छान दिसत होती ना ताई. हो खरंच. ए आता ह्या पुढल्या वर्षी नसतील बिसतील हे नका सुरू करू. नाही करत हो. इथून पुढे सगळ्या वर्षी तू असणार आहेस हे माहिती आहे आम्हाला. तुमच्या सासरचा गणपती शिरखेडला असतो ना. ए आई, माझ्यासाठी मुलगा बघताना ना आधीच सांगायचं हा. जर तुमच्या घरचा गणपती गावच्या घरी बसत असेल ना तरच मुलगी बघायला या, नाहीतर मुलगी तुम्हाला नापसंत करेल. गप्प बस. ए गप ग. लहानपणापासून चराचरा जीभ चालवायची सवयच केला. पण आई, ती खूप गोड बोलते. बसा, डोक्यावर बसवा. सोड ग, आता मोठी झालीस तू सायली. चला चला काम करा लवकर लवकर. मी काय मदत करू का? अगबाई जुली, हे पण घे. बरं झालं तू आलायस. काय हवी आहे का मदत? दुसरी माणसं काम करताना दिसत नाहीयेत का? मग करा तिलाच मदत. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. चला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. बरं चला, आता तुम्ही हातपाय धुवून घ्या आणि आधी पूजा करा बघू.
हे बघा, देव घरात आल्यानंतर त्यांना जास्त वेळ तिष्ठत ठेवायचं नसतं. नील, आता आरती करूनच जा. अच्छा, आरती करून जाऊ म्हणताय? आता माझ्या वरचढच निघाला. ठीक आहे, मग उद्या विसर्जन झाल्यानंतरच जा. चला आवरून. पण ही वच्ची कशी आली नाही अजून? काय झाली का स्थापना? ही बघा आलीच. आत्ता चालीत मंडळी, आता होईल स्थापना. अगं बाई, म्हणजे वेळेवर आले म्हणायचंय. हो ना. बरं चला स्वानंदी, झांजा घ्या, घंटा घ्या आणि दणक्यात आरती करूया. चला. देवा, मला माझ्या अपमानाचा सूड एक वेळ नाही घेता आला तरी चालेल, पण या दोघांचं प्रेम जपून ठेव. त्यांना कुणाची दृष्ट न लागो. प्रेमाच्या पुढे सूड कधीच मोठा नसतो.